पुढं बाजूला राहिला, तुमचं चाललंय काय, बरोबर आहे नाही? तर आपण त्याच्यावरती नंतर येऊया. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेतकऱ्याचा असोड महात्मा ज्योतिबा फुले. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे दूध सामान्य माणसाला पाजणारी वाघीण माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई आणि ज्या ज्या महामानवांनी या पुरोगाम महाराष्ट्राचे आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व संत कवी आणि साहित्यिकांच्या विचाराला वंदन. त्याचबरोबर ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, हा संदेश जगाला देणारी आणि पुण्यश्लोक ही पदवी जगानं ज्यांना प्रदान केली त्या आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, जगण्याचा श्वास आणि ऊर्जा महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र चरणावरती मी नतमस्तक होतो. इंग्रजासारख्या जुलमी सत्तेला ज्यांनी 18 वेळा हरवलं, तो भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ज्यांची इतिहासामध्ये उल्लेख केला जातो ते महाराजा यशवंतराव होळकर यांच्या देखील चरणी मी नतमस्तक होतो. मराठी सत्तेचा ध्वज अटकेपार फडकवणारे आणि मराठी सत्तेचं संरक्षण 28 वर्ष या हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज ज्या महामानवांनी स्वतःच्या खांद्यावर वागवला ते या ठिकाणी मराठी साम्राज्याचे सुभेदार श्रीमंत राजे मल्हारराव होळकर यांच्या देखील पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या बैठकीला उपस्थित असलेले या ठिकाणचे आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या समाजाच्या कार्यामध्ये हिरिरीने सहभागी असले माझे मार्गदर्शक ॲडव्होकेट राजू शिंदेसाहेब, माझे सहकारी मित्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मतकर सर, ज्यांनी काल शृंगारवाडी या ठिकाणी भव्य ओबीसी मेळाव्याचं आयोजन केलं, ते आमचे दुसरे सहकारी मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वरजी महाराज वाघमोडे, बीड जिल्ह्याच्या रणरागिणी म्हणून धनगर समाजाच्या कार्यामध्ये ज्यांचं नेहमी योगदान या ठिकाणी आणि आवर्जून नामोल्लेख केला जातो ते आमच्या भगिनी आदरणीय मीनाताई आणि रवीजी देशमुख, आदरणीय श्यामभाऊ आणि आपण सर्व, मला वाटतं आपल्यापैकी 80% लोक मला बऱ्यापैकी ओळखतात, आमचे काकडे साहेब आणि आपण सर्वजण या ठिकाणी उमापूरकर. तर ही जी चिंतन बैठक आहे, गेल्या चार महिन्यापासून आपण सोशल मीडियामध्ये आता जवळपास सगळेजण अँड्रॉइड मोबाईल वापरतात. जे महाराष्ट्राचं वातावरण आहे, जे राजकीय सामाजिक परिस्थिती आहे, त्याचा आपल्यापैकी बऱ्यापैकी आपल्याला अभ्यास आहे. मला याच्यावरती अधिकचं बोलायची काही आवश्यकता नाही, आपण बघत आहात. पण धनगर समाजाच्या बाबतीमध्ये काही गोष्टीचं निरीक्षण आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी समोर आल्या की बुवा आपण ST आरक्षणाचा लढा लढला पाहिजे का, OBC आरक्षण वाचवण्यासाठी OBCच्या लढ्याला साथ दिली पाहिजे, किंवा याच्यानंतर हे जे चाललेलं सामाजिक वातावरण आहे याच्यामुळं बऱ्याच आपल्यात काहीच बांधवांनी आमचा मराठा समाजाला सार्थ पाठिंबा अशा पद्धतीचे बॅनर आपण पाहिले असतील ना. काही लोकांनी आपल्याच माणसावरती टीका करताना आलेले व्हिडिओ, अशा याच्यामुळे धनगर समाजाची अवस्था जे आपल्याकडे जुनी म्हण आहे ना, आपलं लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी, अशा परिस्थितीच्या अवस्थेमध्ये आज आपण आहोत असं मला वाटलं, माझ्या सर्व सहकाऱ्यांना वाटलं. म्हणून आपण याच्यावरती सविस्तर चिंतन करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय चिंतन बैठकीचं आयोजन केलं होतं. बीड जिल्ह्यातील जवळपास ते 50 ते 60 प्रमुख समन्वयक, म्हणजे ज्यांना या चळवळीची जाण आहे, अशा पद्धतीची लोक त्या बैठकीला उपस्थित होती. आणि त्या बैठकीमध्ये असा विषय ठरला की आपण जिल्ह्याचं आंदोलन करायचं आणि 1000-4000 लोक न्यायचे, हे काय अगत्याचं किंवा उचित ठरणार नाही. म्हणून आपण तालुका स्तरावरती, तालुक्याच्या मायक्रो म्हणजे खेड्यापाड्यामध्ये जिथं आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो आणि जी लोक आपली खरोखर उपेक्षित आहे त्या एका भागामध्ये जाऊन आपण त्याबद्दल जनजागृती करूया. आणि जनजागृती करून सकल धनगर समाजाच्या वतीने जसं या ठिकाणी मराठा समाजाचं आता मुंबईमध्ये झालेलं आंदोलन आहे, कदाचित त्यापेक्षाही व्यवस्थित, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने संविधानिक मागणी करणारं राज्यव्यापी कमीत कमी 1,00,000, 2,00,000, 5,00,000 लोकांचं आंदोलन आपण मुंबईमध्ये करू असा निर्णय आपण म्हणजे या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी आजची ही बैठक आयोजित केली. आपल्याला इथं कुठला प्रोग्राम करायचा नाही, आपल्याला इथलं कुठलं आंदोलन करायचं नाही, कारण आपण भरपूर आंदोलन, आता उमापूरकरांच्या बाबतीमध्ये मला काही नवीन नाही, आता काळे सर साक्षीदार आहेत, आपण सर्वजण साक्षीदार आहात. गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा जवळपास 2003ला राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना आदरणीय महादेवजी जानकर साहेबांनी केली. तेव्हापासून मी आपल्या भागामध्ये अनेक वेळा अनेक कार्यक्रमामध्ये भेटी दिल्या, अनेक कार्यक्रमामध्ये आपण हिरिरीने सहभाग घेतलात, आपण जागृत आहात, याच्याबद्दल मला वेगळं काय सांगायची गरज नाही. आत्ता मी आलो त्यावेळेस काळे सर आम्ही 2-4 जण होतो, आपण एका फोनवरती एवढे जण, आणि मला तरी गॅरंटी होती की आपण उमापूरकर जी धनगर मंडळी आहेत ती जागरूक आहात आणि म्हणून आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपलं स्वागत करावं असं मला वाटतं. कारण
क्रांती ही विचारामध्ये आहे. मी माझ्या स्टेटसला आता जे बॅनर ठेवलं त्याच्यावरती की मेलेली लोक क्रांती करीत नसतात, जिवंत लोकच क्रांती करतात. आणि आपण सगळे जिवंत आहात. कशामध्ये? मोबाईलच्या माध्यमातून का होईना आपण जगामध्ये काय वातावरण चाललंय ते बघता आणि त्याला आपण कुठंतरी चांगल्या पद्धतीने साथ देता. हे आपल्याबद्दलचं कौतुक नाही, पण आपल्याबद्दलची नक्कीच या ठिकाणी जी चांगली बाजू आहे ती समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आता मुळात धनगर आरक्षणाचा प्रश्न आपल्या बऱ्याच बांधवांच्या डोक्यात आहे, किंवा आरक्षणाचा प्रश्न खरा आहे का, बरं सुटल का, लागल का? कारण अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे गेल्या 20 वर्षापासून हजारो आंदोलनं मी सुद्धा केली, आपण सुद्धा केली आहेत. आपण अनेक ठिकाणचे रस्ता रोको असतील ते असतील, आपण याच्यामध्ये सहभागी होतात. परंतु धनगर आरक्षणाचा प्रश्न काय मार्गी लागला नाही, ही आपली दुर्दैवाची गोष्ट आहे. हे 100% खरं आहे. आता पुन्हा नवीन काळामध्ये आपण ओबीसी आरक्षण वाचवायचं का धनगर आरक्षण? जर आपण ओबीसी आरक्षण वाचवायचं तर मग त्या आंदोलनाला ट्रोल करण्यासाठी आपण एसटी आरक्षणाचा लढा उभा केला आहे का, किंवा ते आंदोलन कुठेतरी कमकुवत होईल का? असे बरेच प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनामध्ये आहेत. आणि या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण या चिंतन बैठकीचं आयोजन केलेलं आहे. आपण विचाराने प्रगल्भ आहात, जागरूक आहात. आपल्याला माहीत आहे एसटी आरक्षण आपल्याला भविष्यात मिळणार आहे, परंतु ओबीसी आरक्षणाचा आपण सध्या लाभ घेत आहोत. आपण राज्याच्या यादीमध्ये जरी एनटीमध्ये असलो तर केंद्रामध्ये आपण ओबीसीच आहोत. जर आपल्याला ओबीसीमध्ये जर आरक्षण नसतं तर आपल्या राजू पोकळेंना या ठिकाणी सरपंच पदाचा उमेदवार म्हणून घोषित करता आला असतं का? म्हणजे एक वस्तुस्थिती ना. हां, ते मला वाटतं तुमची जागा ओपनला होती का? हां, ही ओपनला होती, हे जाऊ द्या. परंतु ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडं 5-10 जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात ते ओबीसी जागेवरच येतात ना. ओबीसीच्या जर आरक्षणाचा आपल्याला लाभ नसता तर आपली ही लोक सभागृहात आपल्याला कधी दिसली नसती. जी आपण गेल्या 5-10 वर्षामध्ये जिल्हा परिषदचे सदस्य असतील, सभापती असतील, आपल्याला गेल्या म्हणजे आता 2012 ज्या निवडणुका झाल्या, बीड जिल्ह्यातल्या 4 पंचायत समितीचे सभापती हे धनगर होते. हे आपल्याला कदाचित माहीत असेल, कोणाला माहीत नसेल, परंतु त्याच्यामध्ये नावानिशी सांगतो. बीडच्या सभापती मनीषाताई कोकाटे, धारूर याचे उपसभापती शिवाजी काजगुंडे, त्याच्यानंतर परळीचे गडदे साहेब आणि वडवणीच्या विमलताई शिंदे, असे 4 लोक फक्त ओबीसीच्या आरक्षणाचे आपण लाभधारक असल्यामुळं प्रस्थापित व्यवस्थेनं त्यांना, जे कोणत्या पक्षामध्ये होते त्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं, निवडून आणलं. जसं आपल्याला एसटी आरक्षण महत्त्वाचं आहे तितक्याच महत्त्वाचं ओबीसीचं आरक्षण वाचवणं हे सुद्धा आपलं काम आहे. परंतु कारण कुठल्या गोष्टीला किंतु परंतु असतात, तसं ओबीसी आरक्षण वाचवणे हा जरी आपला लढा असला तर त्याच्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणामध्ये बदल झालेले आहे. बदल म्हणजे कोणते? आता तुम्ही हाके सरांचं स्टेटमेंट ऐका की 80% आपलं आरक्षण गेल्यात जमा आहे असं ते स्वतः म्हणतात. मी याच्यावरती वेगळं सांगायची गरज नाही. कारण का की जर तुमच्या उमापूरमध्ये 500 लोक कुणबीमध्ये आले असली तर उद्या तुम्हाला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यापासून हे लोक 100% रोखणार आहेत. मग हे होऊ नये यांची ही मागणी असंविधानिक आहे. ज्या बोगस कुणबी नोंदी या ठिकाणी सापडल्या त्याच्यावरती कारवाई केली जाईल. याच्यावरती देशाच्या मंत्री आमदार पंकजाताई मुंडे, राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यवस्था या ठिकाणी विस्तृत हे केलेलं आहे. आणि हा झाला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा. परंतु एसटी आरक्षणाची जी लढाई आहे ही याच्यामुळं मागं पडली, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, मागं पडली तर मग ही सोडून द्यायची का? तुम्ही म्हणणार आता लय मोठे आंदोलन झाले ना, आता कुठं आरक्षण मिळलं आणि कशाला आंदोलन करता? बऱ्याच लोकांनी याच्यावरती राजकीय पोळ्या वाढल्या. कुणी या ठिकाणी अध्यक्ष झाले, राज्याचे देशाचे नेते झाले, त्यांनी स्वतःचे लाभ करून घेतले. बरेच लोक येतात, समाज जागरूक करतात. ज्याच्यामध्ये नावानिशी सांगतो शेंडगे, डांगे, जाळकर, पडळकर, देवकते, शिंदे, महात्मे अशी बरीच लोक आपल्याकडं या ठिकाणी धनगर आरक्षणाच्या वरती आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण मान्य करूया. परंतु जे आमदार खासदार झाले ते आपल्या समाजाच्या आरक्षणावरती न होता त्याच्यामध्ये त्यांचं वैयक्तिक स्किलसुद्धा त्या पद्धतीचं असल्यामुळं त्यांनी त्यांचं योगदान दिलं. आणि मग त्याच्या पुढचं माझं वैयक्तिक मत असं आहे की मी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपणही राज्यकर्ते जमात बनलं पाहिजे. परंतु तितक्या लायबिलिटीचं आपण स्वतःला सिद्धही केलं पाहिजे ना. तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेस फक्त 2च पक्ष होते, काँग्रेस आणि कम्युनिस्ट. भारतीय जनता पार्टी, सेना वगैरे हे काहीच नव्हतं. या 2 पक्षामध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले 13 विधानसभा मतदारसंघाचे आमदार, म्हणजे त्यावेळेचं 13 म्हणजे आता जे खानापूर आटपाडी आहे, गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत तो मतदारसंघ, त्याच्यामध्ये टी.के. शेंडगे, तुकाराम केशव शेंडगे नावाचे धनगर समाजाचे एक आमदार निवडून आले. आणि त्यांनी पंडित नेहरूला पत्र दिलं. पत्र नाही दिलं तर ती गळ्यात शबनम घेऊन स्वतः भेटले. त्यांनी सांगितलं आम्ही इतर राज्यामध्ये धनगर समाज हा घटनादत्त एसटी आरक्षणामध्ये आहे, एसटीमध्ये आम्हाला सवलती द्या. तर त्या पंडित नेहरूंनी या ठिकाणी सांगितलं
की तुम्ही हे धनगर करतात, हे माणूस जातीवाद करणार आहे, याला पुढच्या वेळेस तिकीट देऊ नका. लक्षात घ्या, तिकीट देऊ नका म्हटल्यानंतर टी.के. शेंडगेंनी स्वतः अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि 1957च्या म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिकला पहिल्यापेक्षा जास्त मतांनी ते निवडून आले. निवडून आल्यानंतर असं लक्षात आलं की हा माणूस अपक्ष आमदार म्हणून जर निवडून येत असेल आणि जर हा उद्या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो धनगराची भाषा बोलायला लागला तर कदाचित आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. तर त्यावेळेचे जाणकार आणि अनेक या ठिकाणी चळवळीतील लोक सांगतात की रहस्यमय त्यांचा मृत्यू झाला. रहस्यमय मृत्यू झाला, कसा झाला आपण समजून घ्या. आपण सगळे जाणती मंडळी आहात. मग ही धनगर आरक्षणाची चळवळ तिथून पुढं पूर्णपणे बंद पडली. बंडू शिंगरे नावाच्या एका कोकणी धनगराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती एक संघटना असावी म्हणून शिवसेना नावाची एक संघटना स्थापन केली. पण शिवसेना नावाची संघटना जर एका धनगरांनी स्थापन केली आणि ती जर सगळ्या महाराष्ट्रात गेली तर या धनगरांचं राज्य महाराष्ट्र येईल. म्हणून हिंदू हृदय सम्राट नावाचे बाळ ठाकरे तिथं आणून बसवले आणि शिवसेना ही त्यांची संघटना 1966ला त्यांनी स्थापन केली. असं हा इतिहास आहे. तुम्ही याच्यावरती अनेक पुरावे अनेक विचारवंतांनी लेखकांनी त्याच्यावर लिहिले आहेत. मी आता अधिकचं बोलण्याची गरज नाही. तिथं तीही धनगरांची त्या ठिकाणी चळवळ त्या ठिकाणी मोडीत काढण्यात आली. त्याच्यानंतर 1988ला V.K. कोकरे नावाचे बारामतीतले एक या ठिकाणी क्रांतिकारी पाऊल या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आणि धनगर समाजाच्या न्याय मागण्यासाठी उचललं गेलं. ज्या V.K. कोकरेने 1988 ते 1992 पर्यंत 4 वर्षामध्ये महाराष्ट्रभर 2 दौरे केले. आता बघा आपल्याकडे एवढ्या 4 व्हीलर 2 व्हीलर एवढ्या मोठ्या गाड्या, सोशल मीडिया, आपण एका मेसेजवरती इथं जमा झालो. त्यावेळेस अशा प्रकारची काही व्यवस्था नव्हती. तरी हा माणूस सगळ्या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात गेला, सगळ्या महाराष्ट्राच्या धनगरांना जागा केलं आणि यशवंत सेना त्यांनी त्यावेळेस 1988 ते 92 या 4 ते 5 वर्षाच्या काळात